नमस्कार मंडळी, हा आहे दोडक्याचा ठेचा। बरेच जण ह्याला तुरई किंवा शिराळेही बोलतात। आज आपण हाच दोडक्याचा ठेचा पाहणार आहोत। एखादा मोठालं दोडका घ्यायचा आहे। हा असा एक दोडका घेतलेला आहे, त्याला आपण चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि ह्याला 3 ते 4 भागामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता याच्यावरती ज्या शिरा असतात हा आपल्याला तासणीच्या साहाय्याने पहिल्यांदा ह्या शिरा आपल्याला तासून घ्यायच्या आहेत। असं साफ करून आता हे घेतलेलं आहे। आता हा कचरा टाकून द्यायचा आणि हे जे शिराळी आहेत हे आपल्याला काय करायचे, मोठ्याला किसणीवरती हा सर्व शिराळी किसून घ्यायची आहे आणि ह्याचा जो किस आहे एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं जेणेकरून हा किस काळा पडणार नाही। आता हा चांगला असा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे। त्यानंतर हा आता ठेचा आहे तर साहजिकच आहे त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची येणारच। 10-12 पाकळ्या लसूण आणि तिखट जेवढं जमेल, मी ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या आपल्याला क्रश करून घ्यायच्या आहेत, ओबडधोबडच वाटून घ्यायच्या आहेत। आता आपण जो ठेचा आहे तो फोडणीला घालणार आहोत। कढईमध्ये थोडंसं तेल ओतायचं, त्यामध्ये एक फोडणी करून घ्यायची आहे। जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे, थोडेसे कढीपत्त्याची पानं इथे मी टाकलेली आहेत, 8-10 इथे पानं टाकलेली आहेत कढीपत्त्याची। आता या फोडणीमध्ये आपण जो लसूण आणि मिरची ओबडधोबड वाटून घेतलेली आहे ते सर्व मिश्रण यामध्ये तेलावरती छान खमंग भाजून घ्यायचा आहे। एक बारीक कांदा चिरून ठेवायचा आहे आणि या फोडणीमध्ये आपल्याला तो कांदा टाकायचा आहे। कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाका, जेणेकरून कांदा हा तुमचा लवकर भाजला जाईल। आता जोवर कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण जो किस पाण्यामध्ये ठेवलेला आहे दोडक्याचा, तो एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि हा जो चाळणीतला जो किस आहे त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला दाबून सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि उरलेला हे जे मिश्रण आहे तर हे आपल्याला काय करायचं आहे, हा दोडक्याचा किस जो आहे आपल्याला आता त्या फोडणीमध्ये टाकायचा आहे। त्याच्या आधी थोडीशी पाव चमचा हळद आपण कांद्यामध्ये टाकून घेणार आहोत। कांदा मस्तपैकी आता भाजलेला आहे। आता हळद टाकल्यानंतर बघा आपल्याला हा जो दोडक्याचा किस आहे तोही आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। तो आता छानपैकी आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि हा जो दोडक्याचा किस आहे ह्याला आपण आता वाफेवर शिजवणार आहोत। ह्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं 3-4 मिनिटांसाठी आणि 3 ते 4 मिनिटांनंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट। तर शेंगदाण्याचा कूट ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे। 2-3 चमचे टाकू शकता तुम्ही आणि त्यामध्ये चवीनुसार तुम्हाला जर मीठ इथे कमी वाटत असेल तर तसं तुम्ही थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये परत टाकून घेऊ शकता। सुरुवातीला मी थोडंसं मीठ टाकलं होतं, परत एकदा तुम्हाला जर मिठाची आवश्यकता वाटली तर तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता। आता हा परत एकदा आपल्याला थोडं एक 4-5 मिनिटांसाठी याला वाफवून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती शिजत ठेवा, हा मस्तपैकी वाफेवरच शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। आता हा पूर्णपणे आता ठेचा आपला रेडी झालेला आहे। अशी तर दोडक्याची भाजी खाल्ली जात नाही, पण अशा प्रकारे ठेचा तुम्ही नक्की करून बघा, खूप अतिशय सुंदर लागतो। एखादी भाकरी चपाती ह्याच्याबरोबर हा खायचा, मस्तपैकी एक कांदा कापायचा आणि भाकरी चपाती बरोबर एन्जॉय करायचा। हा आपला ठेचा दोडक्याचा रेडी आहे। तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करत जा। चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब